बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांना सबस्क्राईब करायचं कुठेतरी राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला शिवसैनिकांना आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. आजच्या माझ्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी शिवसैनिकांनो, तुम्हा सर्वांना उभ्या महाराष्ट्रातल्या नव्हे तर उभ्या हिंदुस्थानातल्या नव्हे तर जगभरातल्या करोडो शिवसैनिकांना, करोडो शिवप्रेमींना, छत्रपती शिवरायांच्या करोडो करोडो जगभरातल्या मावळ्यांना आजच्या ह्या शिवजयंतीच्या इंग्रजी तारखेप्रमाणे, इंग्रजी दिनदर्शिकेनुसार आलेल्या ह्या शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शिवसैनिकांनो, तसं पाहायला गेलं तर शिवजयंती आपण तिथीप्रमाणे साजरी करत असतो, कारण देवाची जयंती आपण तिथीप्रमाणेच करत असतो. छत्रपती शिवराय ज्यांच्यामुळे आज देव देवघरात आहेत, छत्रपती शिवराय हे आपल्यासाठी देवापेक्षा कमी नाही. उभ्या जगभरातल्या करोडो मावळ्यांसाठी छत्रपती शिवराय हे देवापेक्षा कमी नाही. या देवाची जयंती तशी पाहायला गेलं तर आपण तिथीप्रमाणे करतो, पण आपल्यासाठी 365 दिवस हे छत्रपती शिवरायांची जयंतीच आहे. सारेच्या सारे 365 दिवस, कारण छत्रपती शिवरायांची शिकवण, विचार, त्यांनी दिलेले धडे आपल्या विचारांमधून आपण कायम जागे ठेवत असतो. आपण त्या विचारांच्या मार्गावर चालत असतो. आपल्या विचारांमधून छत्रपती शिवराय कायम जन्म घेत असतात. त्यासाठी शिवसैनिकांना आजच्या ह्या 19 फेब्रुवारीच्या आलेल्या शिवजयंतीच्या तारखेप्रमाणे आलेल्या शिवजयंतीच्या तुम्हा सर्व शिवसैनिकांना, सर्व शिवप्रेमींना, छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवरायांकडनं आपण जर कुठली गोष्ट घेतली असू ना, तर ती गोष्ट आहे लढवय्या बाण्याची. लढवय्या या सगळ्या सिस्टीमच्या विरोधात, या सगळ्या संस्थांच्या विरोधात, अख्ख्या प्रशासनाच्या विरोधात, दिल्लीच्या विरोधात, जे जे महाराष्ट्रावर चाल करून येतील, जे जे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या विरोधात उभे ठाकतील, महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाच्या विरोधात उभे ठाकतील, महाराष्ट्राच्या समोर संकट म्हणून घोंगावत असतील, त्या सर्वांच्या विरोधात लढण्याची ताकद जर कुठून येत असेल, याचा उगम स्रोत जर कोण असेल तर ते आहे छत्रपती शिवाजी महाराज. विचार करा शिवसैनिकांनो, माझ्या राजाच्या त्या इवलुशा आयुष्यामध्ये माझ्या राजाने जे जे काही पराक्रम केले, ते पराक्रम सांगता सांगता आपल्या सर्वांच्या कित्येक पिढ्या गेल्या. आज 350 वर्ष झाली, पण माझ्या राजाचा पराक्रम सांगता सांगता या पिढ्या थकल्या नाहीत. एवढं मोठं अफाट कार्य माझा राजा इवलुशा आयुष्यामध्ये करून गेला. आज विचार करा शिवसैनिकांनो, 350 वर्ष गेल्यानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं तर आपोआप अंगावर शहारा येतो, आपसूक तोंडातून जय निघतं. म्हणतात ना, महाराष्ट्रात जन्म घेतलेली पिढी ज्या वेळेस, म्हणजे अगदी नवजात बालक सुद्धा, त्याच्या समोर सुद्धा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं तरी त्याच्याच तोंडून सुद्धा जय येते की काय, असंच दिसतं. विचार करा शिवसैनिकांनो, हे जेनेटिक आहे, याला जेनेटिक म्हणतात. हे वारसा हक्काने आपल्याला मिळालेलं आहे, हे रक्तातून आपल्याला मिळालेलं आहे. आपण तितके भाग्यवान आहोत, आपल्याला रक्तातून महाराजांचे हे गुण आपल्यापर्यंत आले आहेत. पण आता एक विचार करायची वेळ आली आहे शिवसैनिकांनो. माझ्या राजाकडून मिळालेला लढवय्यांचा बाणा, मगाशीच मी तुम्हाला म्हणालो, महाराष्ट्राच्या विरोधात ठाकलेली संकट, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या, आत्मसन्मानाच्या विरोधात ठाकलेली ही संकट परतवण्यासाठी आज आपण छत्रपती शिवरायांच्या त्या विचारांवर चालतो का? आज शत्रू वेगळ्या मुखवट्यातून आलेला आहे, शत्रूचे मुखवटे वेगळे आहेत. पहा तुम्ही, त्यावेळेस दिल्लीमध्ये संकट वेगळी होती, आजच्या वेळेस दिल्लीमध्ये संकट वेगळी आहेत. त्यावेळेस परकीय होते, आता स्वकीय आहेत. आपण सर्वांनी छावा चित्रपट पाहिला असेल. मला खरंच अजूनही सांगतो, मी अजूनही छावा चित्रपट यासाठी पाहिला नाही कारण त्याचा शेवट मला पाहताच येणार नाही. छत्रपती शिवरायांच्या त्या छाव्याने कसं असायला पाहिजे. छावा म्हणजे काय हो? सिंहाचा बछडा, वाघाचा बछडा, छावा सिंहाचा बछडा. छावा कशाला म्हणतात आणि त्या छाव्याने कसं असायला पाहिजे? छत्रपती संभाजीराजे त्यांच्याविषयी इतकी बदनामी केली गेली. आजवर इतिहासामध्ये छत्रपती शिवरायांच्या त्या छाव्याला कशा प्रकारे बदनाम करून सांगितलं गेलं. खरं तर आभार मानावेसे वाटतात त्या दिग्दर्शकांचे, आभार मानावेसे वाटतात. मराठीतही प्रयोग झाले, आता हिंदीत प्रयोग होत आहेत. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या या छाव्याची ती महती
आज संबंध हिंदुस्थानाला होते. आपल्या मराठी मुलखात तर आहेच आहे, पण आज संबंध हिंदुस्थानाला होते. पण त्याचा शेवट पाहणं, हे मी आज कित्येक त्याचे शॉर्ट्स पाहतो ज्यावेळेस, आज तो चित्रपट पाहायला जाताना जो बाहेर पडणारा व्यक्ती असतो, स्त्री असेल, पुरुष असेल, लहान मुलं असतील, त्यांच्या डोळ्यात आसू आल्याशिवाय राहत नाहीत. छत्रपती शिवरायांच्या छाव्याचा तो करुण झालेला अंत, पण जे दिलेलं सर्वोच्च बलिदान आहे ते आजही तुमच्या माझ्या नसांमध्ये आहे तसं धगधगत आलेलं आहे तसं. आजही आपण लढतो. आज कारणं वेगळी असू शकतात, लक्षात घ्या शिवसैनिकांनो, कारणं वेगवेगळी असू शकतात, पण लढवय्यांचा आज विचार करा. ज्यावेळेस आपण लढण्यासाठी म्हणून उभे राहतो, महाराष्ट्राच्या हितासाठी जे जे काही असेल त्याच्यासाठी म्हणून आपण उभे राहतो. आज कित्येक जण बाटले गेले ना हो. त्यावेळेस वतनदाऱ्या दिल्या जायच्या, त्यावेळेस पैसा दिला जायचा, त्यावेळेस मोहरा दिल्या जायच्या, त्यावेळेस धन काय 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 नको त्या गोष्टी दिल्या जायच्या आणि माणसं बाटली जायची. आज काय, आज खोक्यांमध्ये माणसं बाटली जातात. इतिहास तोच पुन्हा परत येतोय. आणि मराठ्यांच्या इतिहासाला ही दुही ही कायम अगदी अनादी कालापासून, म्हणजे त्या काळापासून आजपर्यंत इतिहास त्याची साक्ष देतोय. इतिहासाने तेव्हाही पाहिलाय मराठ्यांच्या दुहीचा तो इतिहास, आणि आजही पाहतोय आणि म्हणतो हे अगदी तसंच आहे. त्याही काळात आम्ही पाहिलं आणि याही काळात पाहतोय. आज मला एका गोष्टीचं उत्तर द्या शिवसैनिकांनो. छावा चित्रपट आपण पाहिलात, एक गोष्ट मात्र आपण चांगलीच लक्षात घेतली असेल, त्याही काळामध्ये आपलेच आपले वैरी निघाले, याही काळामध्ये आपलेच आपले वैरी निघत आहेत. म्हणजे आपल्याला संपवायला त्या दिल्लीश्वरांना जे जमलं नाही, मराठ्यांना संपवायला दिल्लीश्वरांना जे जमलं नाही, ते आपलेच आपल्यांनी आपले काटे काढून शक्य करून दाखवलं. आज झुकत आहेत त्या दिल्लीश्वरांसमोर. मला त्या काळातलं खरं तर एक उदाहरण चांगलंच आठवतं. विचार करा, आता मी महाराजांच्या जवळची उदाहरण देत नाही, मी मिर्झा राजा जयसिंगाचं उदाहरण देतो. राजा हिंदू, मिर्झा राजा जयसिंग, पण सरदारकी घेतली कुणाची, तर औरंगजेबाची, त्या औरंग्याची सरदारकी घेतलेली आहे. आणि आलाय कुणाच्या विरोधात, छत्रपती शिवरायांच्या विरोधात. छत्रपती शिवरायांनी त्याही वेळेस सांगितलं, राजे तुम्हीही हिंदू आम्हीही हिंदू, एक होऊयात. या जुलमी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आपण एक होऊयात आणि तो लढा पुकारूयात. पण नाही. बघा, हे तर उदाहरण इतिहासातलं झालं. आजही तीच उदाहरणं आहेत बघा ना, वेगवेगळ्या स्वरूपात तुम्हा सर्वांच्या समोर येऊन टाकलेली आहेत. आज त्या छाव्याला, छत्रपती शिवरायांच्या त्या बछड्याला, त्या छाव्याला पकडण्याची हिंमत कुणामध्ये होती का? थेट जाऊन त्याच्याशी मुकाबला करण्याची हिंमत कुणामध्ये होती का? त्या माझ्या संभाजी राजांना पकडण्याची हिंमत कुणामध्ये होती का? तर कुणाही माई छलाला ती हिंमत नव्हती. पण आज त्यांना फितुरीने कशा प्रकारे पकडलं गेलं आणि त्यांना कशा प्रकारे ते, मला त्या गोष्टींमध्ये जायचं नाही शिवसैनिकांनो. आज ज्यांनी कोणी छावा चित्रपट पाहिलाय ते स्वतः याचा अनुभव कथन करून सांगू शकतात की काय प्रसंग बेतला तो शेवटच्या क्षणी. आपल्याला पाहता क्षणी अंगावर शहारे येतात, पाहता क्षणी आपल्या डोळ्यातून जर आसू येऊ शकतात. तर विचार करा, त्या व्यक्तीने ज्यावेळेस ते भोगलं ते काय असू शकतं. इतिहास साक्ष आहे, मराठ्यांना संपवणारे हे आपलेच निघाले, आपले राज्य खालसा करणारे हे आपलेच निघाले, फितुरांना फितुरी करून शत्रूला जाऊन मिळणारे हे आपलेच निघाले. असो, ह्या सर्वांच्या विरोधात तुम्ही महाराष्ट्रभरात जे जे कोणी लढत आहेत, आज महाराष्ट्राच्या हितासाठी तुम्ही पहा ना, आज महाराष्ट्रातले युवक बेरोजगार होत आहेत. आज महाराष्ट्रातला शेतकरी ढसाढसा रडतोय. आज महाराष्ट्रात शेतकऱ्याला जे शब्द दिले गेले सन्मानाने कर्जमुक्तीचे, ते शब्द पाळले गेले नाहीत. आज पैसा फेक तमाशा देख, आज महाराष्ट्रातल्या कंपन्या बाहेर जात आहेत. महाराष्ट्राच्या हक्काचा पैसा जो केंद्राकडून यायचा आहे, दिल्लीश्वरांकडून यायचा आहे, तो येत नाही. आज अनेक गोष्टी आहेत महाराष्ट्रामध्ये सांगण्यासारख्या. पण काय डोक्यावर मुकुट लावली ना, डोक्यावर एकदा का सत्तेचे मुकुट चढले की आम्हाला काय महाराष्ट्राचं हित, आमच्यासाठी महाराष्ट्र हित वगैरे काहीच नाही, हे सारं सफेद झूट आहे. आमच्या गाडीवर लाल दिवा आहे ना, बस झालं, आमच्यासाठी तो लाल दिवा सर्वश्रेष्ठ. हे महाराष्ट्र हित, महाराष्ट्र आत्मसन्मान, महाराष्ट्राचा स्वाभिमान, सारं काही सफेद झूट. आमच्या लेखी शून्य, झिरो. विचार करा शिवसैनिकांनो, त्या काळात कशी माणसं राजांच्या सोबत होती. माझ्या राजांच्यासाठी जीव ओवाळून टाकायला तयार होती. ती कवळी कवळी तान्ह्यांसारखी मुलं, ती जीव ओवाळून गेली माझ्या राजावर. म्हणजे आपण मी काल परवामध्ये तो प्रॉमिस डे काहीतरी झाला, वचन दिवस झाला. तो वचन दिवसाच्या दिवशी मी खरं तर अनेक जणांचे स्टेटस पाहत होतो. वचन दिवस तो
किंवा वचन पाळणं ते म्हणजे राजा तुम्ही पुढं व्हा, गडावर जा आणि तोफांचे 3 बार द्या, तोपर्यंत हा बाजी ही खिंड मारेल, ही खिंड झुंजवत ठेवेल. याला म्हणतात वचन, ह्याला म्हणतात वचन, ह्याला म्हणतात प्रॉमिस डे. अनेक अनेक शिवसैनिकांचे असे स्टेटस होते. वचन म्हणजे आजच्या काळामध्ये पहा, एखाद्यावर आलेलं संकट, त्या संकटातून आपला फायदा कसा करून घेता येईल. एखादी व्यक्ती आजारी असेल, तिच्या आजारपणामध्ये तुमच्या हातात काही सूत्र दिली असतील, तर त्याचं घर मी कसं पोखरून खाईल, त्याचं घर मी कसं त्याला घराला फुंकून टाकेल, त्याला काडी कशी पेटवेल, असली माणसं आजच्या काळात तुम्हाला दिसतील. म्हणजे चोरांनी मिळून घरावर राज्य करणं आणि त्या घरात त्याला बाहेर काढणं आणि सरकारने सांगणं चोरांची संख्या जास्त आहे, आता घर चोरांचं, हे असला काळ हा आज आहे. विचार करा, छत्रपती शिवरायांच्या रायगड किल्ल्याची, आपल्या रायगड किल्ल्याची, दुर्गेश्वर रायगडाची ज्यावेळेस बांधणी होत होती, त्यावेळेस छत्रपती शिवराय कदाचित मोहिमांवर असतील. किल्ल्यासाठी लागणारं धन कमी पडलं तर विचार करा शिवसैनिकांनो, आमच्या हिरोजींनी स्वतःचा वाडा विकला आणि त्या वाड्यातून आलेल्या धरावर रायगडाची उभारणी करायला घेतली. ज्यावेळेस राजांना हे कळलं, राजांनी विचारलं काय पाहिजे, तर पायरीवर नाव मागितलं. ज्यावेळेस तुम्ही वर जाल गडावर, केव्हाही तुम्ही याल, त्यावेळेस तुमचा पाऊल त्या पायरीवर पडेल, त्याची धूळ माझ्या त्या नावावर पडेल. म्हणजे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोळकर. मला खरं तर नवल वाटतं, ही माणसं राजांनी कमवली, ही असली माणसं राजांनी कमवली. म्हणजे इतके हुतात्मे झाले त्या काळामध्ये, इतके धारातीर्थी पडले, त्यांची गिणती नाही. आज काही मिळून 40, 50, 60, 70, 100 जणांची नावं तुम्हा आम्हाला इतिहासाने सांगितले असतील, पण आज जर त्या काळात 350 वर्ष जर टाइम मशीन लावलात, असं हातामध्ये जर टाइम मशीन लावलात आणि जर मागे गेलात ना शिवसैनिकांनो, तर तुम्हाला असले लाखो मावळे त्या काळात झालेले दिसतील, ज्यांची नावं कदाचित इतिहासाने घेतली नसतील, त्यांची नावं कदाचित इतिहासाच्या त्या सुवर्णाक्षरात नोंदवली गेली नसतील, पण लाखो. विचार करा, शिवा काशिदाचं साधं उदाहरण घ्या, ही सगळी आपल्या तोंडपाठ झालेली नावं, पण माहिती आहे राजांचा वेश परिधान करणं आणि त्या सिद्धीच्या समोर जाणं म्हणजे मौत आहे. गळ्यावर तलवार बसणार, गळा चिरला जाणार, धड वेगळं, माथा वेगळा. तरी सुद्धा राजा तुमचं मरण मला जगता येईल, तुमचं मरण मला, म्हणजे कुठून येतो हा, म्हणजे राजा तुमच्यावर आलेलं संकट मला जगायचंय आणि त्या संकटाला स्वतःवर घ्यायचंय, छातीचा कोट करून घ्यायचंय. ही उदाहरणं शिवसैनिकांनो ही आजच्या काळात होऊ शकत नाहीत. कुठेतरी छत्रपती बघा, आपल्या आयुष्यात ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपण असाल त्या क्षेत्राला न्याय द्यायचा प्रयत्न करा. मी म्हणणार नाही तुम्ही इकडचे व्हा तिकडचे व्हा, राजकीय क्षेत्रातला असो कुठलंही असो, आपण आपल्या कामांमध्ये असेल, आपल्या बिझनेसमध्ये असेल, आपल्या घरामध्ये असेल, आपण सर्वांशी निष्ठेने राहा. ती निष्ठा कधी विकली जाऊ देऊ नका, पैशासाठी तर मुळीच नाही. आज लढा. आज महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेला शिवसेनेसारखा पक्ष, महाराष्ट्राचा अभिमान असलेला शिवसेनेसारखा पक्ष आज या दिल्लीश्वरांनी शिवसैनिकांना तोडलेला आहे, फोडलेला आहे. आणि त्यांना साथ देणारे आपल्यातलेच अनाजी पंत, आपल्यातलेच खंडोजी खोपडे, आपल्यातलेच सूर्याजी पिसाळ, ह्या सर्वांना होऊ द्या, माज होऊ द्या. बघा, इतिहासात एक गोष्ट आहे, प्रत्येकाची एक वेळ येते. आज ह्यांची वेळ आहे ना, ह्यांचा आलेख चढता आहे ना, या चढत्या आलेखात शिवसैनिकांना साथ द्या. ह्या काळामध्ये शिवसेनेला कुणीही अंतर देऊ नका. ह्या काळामध्ये शिवसेनेसोबत जो राहील तो शिवसेनेचा सच्चा. कारण शेवटी चांगल्या काळात खूप येतात हो, पण वाईट काळामध्ये साथ देणारा शिवसैनिक आजच्या घडीला जास्त गरजेचा आहे. ही वेळ अशी निघून जाईल. शिवसैनिकांनो, धीर सोडू नका. इतकंच सांगतो. आजच्या या शुभदिनाच्या, आजच्या या शिवजयंतीच्या तुम्हाला पुनश्च शुभेच्छा देतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. जय भवानी, जय शिवाजी.